नमस्कार मंडळी. सांगोला तालुक्याच्या राजकीय घडामोडीमध्ये ज्या व्यक्तीनं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा खरं तर व्यक्तीचं आज आपण स्मृतीस्थळ जे आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि या संदर्भात आपण सांगोला तालुक्याचे जे काही आमदार आहेत त्यांच्याशीच खरं तर आपण चर्चा करणार आहे. आमदार साहेब, ज्या व्यक्तीनं आयुष्य या सांगोला तालुक्याच्या राजकीय जडणघडणीमध्ये व्यतीत केलं आणि त्या व्यक्तीच्या खरं तर स्मृतीस्थळावर तुम्ही आलेला आहे, काय भावना आहे तुमच्या? स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील हे या तालुक्याचे आणि मतदारसंघाचे माजी आमदार आणि त्यांचे चिरंजीव आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा, त्यांच्या भगिनी सन्माननीय जयमालाताई. माझी तशी काकासाहेबांची कधी भेट झाली नाही, कारण त्यांचं निधन आणि माझा जन्म ह्याच्यामध्ये खूप वर्षाची तफावत आहे. माझा 87चा जन्म आहे आणि काकासाहेबांचं निधन 73च्या आसपास झालं. आणि स्वर्गीय आबासाहेबांचं आणि साळुंखे पाटील कुटुंबियांचं खूप वर्षापासूनचं हे नातं आहे आणि पुढच्या पिढीनं आम्ही ते जपलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही ते जपण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय दीपक आबासाहेबांना जवळजवळ 25-30 वर्ष राजकारणामध्ये एकमेकांना मदत केलेली आहे आणि भविष्यकाळात सुद्धा आम्ही सोबत राहू. काकासाहेबांनी जी स्वप्न पाहिली ती दीपक आबांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून काही अंशी पूर्ण झाली असतील, काही अंशी राहिली असतील, तर भविष्यात आम्ही ते जी काही राहिली असतील ते आम्ही पूर्ण करू. आत्ताच चर्चा करत असताना स्मृतीस्थळावर गेल्यानंतर खूप छान स्मृतीस्थळ बनवलेलं आहे दीपकाबांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी काकासाहेबांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, गरिबांच्या मुलांची स्वस्तामध्ये लग्न झाली पाहिजेत, गोरगरिबांच्या मुलांना MPSCचा अभ्यास करताना कमीत कमी खर्चामध्ये त्यांना सहकार्य झालं पाहिजे आणि या ठिकाणी तालीम बांधण्याचा त्यांचा मानस आहे. अशा पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यकाळात करण्यात येणार आहेत आणि त्यासोबत काकींनी सुद्धा जीवनभर काकासाहेबांना साथ दिली आणि त्यांच्या निधनानंतर या मुलांचं संगोपन करण्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन चांगले संस्कार केले, चांगली मुलं घडवली आणि अध्यात्मामध्ये त्यांची उंची जास्त होती आणि शेवटच्या काळापर्यंत त्यांनी अध्यात्म जपलं आणि या भागात रुजवण्याचा प्रयत्न केला, कष्ट घेतलं. निश्चितपणे त्यांचं खूप कष्ट आहे. या तालुक्याचा विकास होण्यासाठी त्यांचा मानस होता आणि त्या पद्धतीनं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचं कुटुंब कष्ट घेत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेने त्यांनी केलेल्या जे काही कष्ट आहे, त्यांचे विचार आहेत, हे जपले पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं, स्वर्गीय गणपत आबा असतील, स्वर्गीय काकासाहेब असतील, ह्या खरं तर मंडळी सांगोला तालुक्याची जे राजकारण होतं ती संस्कृती जपण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. परंतु तुम्ही या ठिकाणी आता उल्लेख केला की आपला जन्मच 1987चा आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे आपण म्हणू तर तो 1973ला झालेला आहे. तर त्यांच्या जे काय आता स्मृतीस्थळ या ठिकाणी बनवले, अशाच पद्धतीचं खरं तर सांगोल्याची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी एक सांगोला शहरामध्ये स्मारक होणं वाटतंय. ज्या ज्या लोकांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, या तालुक्याचा विकास करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं, त्यांची त्यांची स्मृतितळ होणं हे तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्या त्या पद्धतीने भविष्यकाळामध्ये ते होतील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे त्यामध्ये गणपत आबा पण असतील आणि काकासाहेब पण असतील. नक्कीच. तर आपल्यासोबत हे आमदार बाबासाहेब देशमुख होते आणि त्यांनी स्वर्गीय काकांच्या खरं तर आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. धन्यवाद.